नमस्कार मंडळी. बघा, या महाराष्ट्राच्या प्रत्येक मनाला चटका लावून जाणारी एक घटना घडली, ती म्हणजे अजितदादांचा अपघात. या अपघातामध्ये अजितदादांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शंकांना वाव फुटतो आहे. वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहेत. आता याच्यामध्ये आणखी एक नवीन गोष्टीची भर पडते आहे, की अजितदादांच्या विमानाचा अपघात होता की घातपात होता याविषयी चर्चा चालूच आहेत. पण आता काही गोष्टी अशा पुढे आलेल्या आहेत, की ज्याच्यामुळे एक गोष्ट आणखी प्राकर्षाने पुढे येत आहे. ज्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे, की अजितदादा जे आहेत त्यांचा कदाचित विमान अपघाताने मृत्यू झालाच नाही, तर त्यांचा मृत्यू हा कदाचित विमानात बसण्यापूर्वीच झालेला आहे की काय, अशा सुद्धा शंका निर्माण केल्या आहेत. आता ह्या काही शंका मी निर्माण केल्या नाही किंवा मी याच्यातला तज्ञ नाही, पण काही गोष्टी ज्या आहेत त्यांचा क्रम जो आहे तो क्रम कुठे जुळतो आहे का पाहणं महत्वाचं आहे, किंवा क्रम जुळत नाही तर मग का जुळत नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. तर ते आपल्याला सगळं पाहायचंय. सगळ्यात आधी हे आहेत अमोल मिटकरी, हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. ज्या अजितदादांचा मृत्यू झाला त्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे आमदार आहेत सध्या रनिंगचे. आणि यांनी काही दावे केलेत. याचबरोबर आणखी अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे कॉल रेकॉर्डिंग्स आहेत किंवा आणखी वेगळ्या काही काही गोष्टी आहेत, की ज्याच्यामधून आपल्याला हे पाहायचंय की अजितदादांचा खरंच घातपात झालाय की अपघात झालाय, की खरंच त्यांना विमानात बसण्यापूर्वीच त्यांच्यासोबत काही कमी जास्त करण्यात आले. हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचंय. तर पहा, अमोल मिटकरी यांनी जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांमधून नेमकं काय होतंय. पहिल्यांदा पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली जाते, की दादांचा देवगिरीतून निघतानाचा सीसीटीव्ही फुटेज नाहीये. म्हणजे लक्षात घ्या, की प्रत्येक गोष्टीला देवगिरीला सीसीटीव्ही आहे का, तर 100% आहे. मग ज्या दिवशी सकाळी दादा निघाले होते त्यांच्या टाइम टेबलनुसार किंवा त्यांची जी वेळापत्रक ठरलेलं असतं मंत्र्यांचं, त्यातल्या त्या दादा तर उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचे जे नियोजित दौरे असतात त्या सगळ्यांचं टाइम टेबल ठरले होतं. त्या टाइम टेबलनुसार ते 8:10 तिथून निघाले असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु त्यांचा निघतानाचा जो फोटो आहे तो मात्र किंवा जो व्हिडिओ दाखवला जातो विमानात बसतानाचा तो मात्र इतक्या सकाळचा आहे की तेव्हा अंधार आहे. आता 8 वाजता काय अंधार तर असत नाही. म्हणजे विमानात बसतानाचा जो फोटो आहे तो फोटो किंवा ते जे व्हिडिओ दाखवला जातोय तो व्हिडिओ हा त्या दिवशीचा नाहीये असं स्पष्ट झालं. कारण अमोल मिटकरी यांनी तिथं तशी मागणी केली होती की सीसीटीव्ही फुटेज पाठवा, तर ते सीसीटीव्ही फुटेज विमानतळावरचं मिळू शकलं नाही आणि देवगिरीवरचं सुद्धा मिळू शकलं नाही. म्हणजे दोन्हीकडचंही सीसीटीव्ही फुटेज नाहीये. मग दादा जर विमानात बसताना दिसत नसतील किंवा दादा त्या विमानात होते की नाही याचा पुरावा ज्या सीसीटीव्ही फुटेज मधून मिळणार आहे ते सीसीटीव्ही फुटेज मात्र गायब आहे, ते मिळत नाहीये असं अमोल मिटकरी यांनी म्हणलंय. म्हणजे याचा अर्थ कदाचित असा असू शकतो का की दादा विमानात बसलेच नाही, किंवा मग असा असू शकतो का की त्यांना काही आधीच त्यांच्यासोबत काही घातपात झाला आणि नंतर त्यांना बसवण्यात आलं, ते कोणाला दिसू नये म्हणून सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत का, असे वेगवेगळे प्रश्न याच्यातून निर्माण होतात. कारण विमानतळावरचा सुद्धा सीसीटीव्ही फुटेज नाही असं अमोल मिटकरी साहेबांचं म्हणणं आहे. दोन्ही सीसीटीव्ही फुटेज का नाहीयेत? जसं की विमान अपघात होतानाचा सीसीटीव्ही फुटेज आहे, त्याच्यानंतर त्याच्यातून ज्या बॉडीज उचलल्या त्या बॉडीज इतक्या जळालेल्या होत्या, त्या म्हणजे इतक्या की त्या ओळखायला म्हणजे कोणाचीच बॉडी ओळखायला येत नव्हती. मग दादांची बॉडी नेमकी ओळखली कशी, असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये दुसरे काही महत्वाचे मुद्दे तयार होतात की विमानात 6 लोक होते, मग 5च मृतदेह कसं, की सगळीकडे सुरुवातीला बातमी आली होती की विमानामध्ये 6 लोक होती, मग त्याच्यापैकी 5च मृतदेह सापडले, एक सापडला का नाही. मग कदाचित दादांचं जर ते सीसीटीव्ही फुटेज नाहीये विमानात बसतानाच, तर मग दादा खरंच त्या विमानात बसलेच नाही का, मग त्यांचा तिकडेच कुठेतरी देवगिरीमध्ये म्हणा किंवा आदल्या दिवशी रात्रीच काहीतरी त्यांच्यासोबत घातपात झालाय का, किंवा मग त्यांना गायब करण्यात आलंय का, किंवा मग ते जिवंत आहेत तर आणखी त्यांना कुठं काही म्हणजे असं लपून ठेवण्यात आलं का, किंवा काय, असे एक नाही हजारो प्रश्न महाराष्ट्राच्या लोकांच्या जनतेच्या मनामध्ये आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांना अमोल मिटकरी यांनी वाचा फोडलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, दादांची घड्याळ कुठे गेली. जे सुरुवातीला बातम्या येत होत्या की घड्याळीवरून दादांना ओळखलं, काल जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा असं सांगण्यात आलं की दादांच्या जॅकेटच्या कपड्यावरून ओळखण्यात आलेलं आहे. म्हणजे दादांचं जे जॅकेट आहे किंवा जे घातलेले शर्ट होते त्यांनी, त्या शर्टच्या कपड्यावरून एकीकडं त्यांच्या बॉडीवर जॅकेटचं तर काहीच उरलं नव्हतं, जी बॉडी त्यांची म्हणून दाखवण्यात आली होती त्या याच्यावर तर कपडाच नव्हता शिल्लक. ठीक आहे, ओके. मग कपडा नसताना मग जॅकेट कसं शिल्लक होतं, त्याचा कपडा कसा सापडला आणि तो कपडा दादांचा होता इथपर्यंत कसं ओळखलं पोलिसांनी, कारण पोलिसांनी असं सांगितलंय की दादांच्या जॅकेटवरून ओळखण्यात आलेला आहे. आधी सुरुवातीला जे काही सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की दादांच्या घड्याळावरून ओळखण्यात आलं, पण ते घड्याळ मात्र कुठंच दिसलं नाही. अमोल मिटकरी यांनी सुद्धा असं म्हटलं की ते घड्याळ आम्हाला देण्यात यावं किंवा दाखवण्यात यावं की ते दादांचं आहे. तर दादांचं घड्याळ मिळालेलं आहे का, तर बिलकुल मिळालेलं अजूनपर्यंत नाही. म्हणजे ही पण एक शंका आहे की जर समजा दादांचं घड्याळ त्या विमानात नसेल किंवा दादांचं घड्याळ घटनास्थळी सापडलं नसेल किंवा त्या मृतदेह किंवा त्या मृत शरीरावर नसेल, तर मग ती बॉडी दादांचीच होती हे असं कशावरून, हा दुसरा एक महत्वाचा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. त्यानंतर आणखी काही गोष्टी आहेत की अचानक वैमानिक का बदलले. समजा रेग्युलर जे वैमानिक जाणारे होते ते रेग्युलर वैमानिक बदलले, ते का बदलण्यात आले.
म्हणजे हे नवीन असा वैमानिक त्याच्यामध्ये टाकण्यात आला होता ज्याच्यावर ऑलरेडी म्हणजे दारू पिल्याचे आरोप होते किंवा त्याला सस्पेंड करण्यात आलं होतं, त्याची हिस्ट्री चांगली नव्हती, त्याला 3 वर्षासाठी सस्पेन्शन झालं होतं. म्हणजे या विमानाचा अपघात होण्यास तो कारणीभूत आहे असं काही दिसावं म्हणून अचानक हे केलं होतं का? म्हणजे नवीन पायलट अचानक बदलले होते का किंवा वैमानिक अचानक बदलले होते का? त्या दिवशी सांगितलं आलं की ट्रॅफिक होती, तर एवढ्या सकाळी 6-7 वाजता ट्रॅफिक असण्या इतकं ट्रॅफिक सुद्धा नव्हतं. त्या दिवशीच्या बाकी सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस आल्या, कुठेही ट्रॅफिक नव्हतं, ट्रॅफिकमध्ये अडकण्यासारखा प्रश्न नव्हता. मग ट्रॅफिकचं कारण का देण्यात आलं? त्याच्यानंतर पहा, विमान उतरल्यानंतर स्फोट का झाले? स्थानिक तिथल्या एका सरपंचांनी सांगितलं, ज्या गावात ही धावपट्टी आहे तिथल्या सरपंचांनी सांगितलं की विमान जेव्हा म्हणजे हवेतच ते कलंडलं, म्हणजे जर विमानामध्ये कोणत्याही प्रकारचा हे नव्हता, बिघाड नव्हता, काहीच नव्हता, विमान जर योग्य होतं तर मग ते लँड करायला हवं होतं. मग ती जागा धावपट्टी असो की नसो पण लँड तर व्हायला पाहिजे होतं ना ते. तर त्या पद्धतीने लँड झालं नाही, ते आधीच हवेमध्येच त्याला मोठमोठे आवाज यायला लागले, त्याच्यामध्ये गडगडाट सुरू झाला, म्हणून लोक आरडाओरडा झाला, तेव्हा ते पडलं आणि नंतर अचानक काही वेळानंतर स्फोट झाले. मग ते एवढे मोठे स्फोट कसे झाले? इंधनाचे स्फोट इतक्या मोठ्या वेगात म्हणजे इतक्या मोठ्या पद्धतीने कसा झाला किंवा काय, अशाही शंका उपस्थित केल्या जातात. त्याच्यानंतर आणखी काही प्रश्न आहेत बघा, की कागद जळाले नाही, मग बॉडी कशा जळाल्या? त्या विमानामधले असलेल्या जे कागद होते ते कागद तर पूर्णतः जळाले नाही, कागद अर्धवट तसेच होते, पण बॉडी मात्र पूर्ण जळाल्या. मग याच्यातून असं काय दाखवायचं होतं नेमकं, की बॉडी आधीच म्हणजे काय नेमकं याच्यामध्ये काय घातपात होता? एक तर याच्यामध्ये 2 शक्यता महत्त्वाच्या वर्तविल्या जात आहेत. एक तर विमानासोबत काहीतरी घातपात झाला, म्हणजे या घातपातानं अजितदादांचा मृत्यू झाला असावा. दुसरी शक्यता महत्त्वाची अशी आहे, की आधीच काहीतरी घातपात झाला असावा आणि नंतर मग हे प्लॅन करून असं विमान मुद्दामून पाठवलं असावं. कारण त्याचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं होतं, की आता दादांच्या डेड बॉडीचं डीएनए चेक झाले की नाही ही सुद्धा गोष्ट समोर येत नाही. म्हणजे डीएनए नुसार ती बॉडी दादांचीच होती का नाही हे सुद्धा पुढे आलेलं नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी होती, की हे विमान वापरात येऊ नये असं वारंवार पत्र त्या विमान कंपनीला देण्यात आलं होतं. जर वापरात येऊ नये, याच्यामध्ये बिघाड होऊ शकतो, यातील व्यक्तींना जीविताची हानी होऊ शकते असं जर सांगितलेलं असेल, तर असं विमान मुद्दामून का दिलं असेल म्हणजे दादांसाठी? दुसरं विमान का दिलं नाही? म्हणजे मुद्दामून घातपात जरी झाला, तर हे विमान ऑलरेडी अशा पद्धतीचं होतं बाबा, त्याच्यात घातपात होऊ शकते हे माहीत होतं, असं काहीतरी याच्यामध्ये प्लॅन असू शकतो का? किंवा मग दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकंदरीत हा अपघात नाही, हा अपघात एक नाही अनेक शंका उपस्थित करतो. एक नाही शेकडो शंका उपस्थित करतो. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात आहे की दादांचा आधीच काही घातपात केला आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून पहा, महत्त्वाच्या 3 गोष्टी याच्यामध्ये येतात. एक तर विमानाचा अपघात जो झाला तो घडवून आणलाय का? पहिली गोष्ट, विमानाचा अपघात घडवून आणलाय का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, विमानामध्ये जे मृतदेह मिळाले त्यामध्ये अजितदादांची बॉडी आहे की नाही हे कशावरून ठरवलं आणि ती खरंच त्यांचा डीएनए चेक झालाय का? ती अजितदादांचीच बॉडी होती का? तिसरी महत्त्वाची गोष्ट, की विमानात बसण्याचं सीसीटीव्ही फुटेज नाहीये, देवगिरीतून निघतानाचं सीसीटीव्ही फुटेज नाहीये. याचा अर्थ दादांना रात्रीच कोणीतरी गायब केलं का किंवा दुसरीकडे कुठं काहीतरी आणखी काहीतरी घातपात झालाय का? ही महत्त्वाची गोष्ट. आणि चौथी आणखी एक गोष्ट अशी आहे, की अजितदादा जिवंत आहेत का? कारण ते जे सांगतात ते घड्याळ मिळालेलं नाही, डीएनए चेक झालं. मग अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या शंका कुशंका आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस सध्या परेशान आहे. प्रत्येकाला वाटतंय की अजितदादांसोबत जे घडलंय ते काहीतरी चुकीचं घडलंय आणि जे घडलंय त्याच्यामध्ये हजारो शंका निर्माण होत आहेत. म्हणून या विषयावर ताबडतोब शासनानं पत्रकार परिषद घ्यावी, एक मोठी चांगली चौकशी समिती नेमावी आणि अजितदादांचे नेमके सीसीटीव्ही फुटेजेस का नाहीत, पायलट का बदलले, तांत्रिक बिघाड असलेलं विमान का वापरलं, त्यानंतर घड्याळ का सापडत नाही, डीएनए टेस्ट केली का, असे एक नाही शेकडो जे प्रश्न तयार झालेत, कित्येक प्रश्न, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सविस्तर महाराष्ट्रातल्या जनतेला द्यावी. कारण महाराष्ट्राच्या जनतेचं अजितदादांवर प्रेम होतं. अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शासनानं ताबडतोब क्लिअर केल्या पाहिजे किंवा याच्याबाबतची चौकशी समिती योग्य त्या समितीमार्फत चौकशी केली पाहिजे असं माझं मत आहे. शेवटी दादा जे सांगून गेले जाता जाता, म्हणजे दादांचं जे आदल्या 1-2 दिवसापूर्वीचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये जे म्हणले होते की राजकारण फार वंगाळ आहे, तर ते वंगाळ असण्यामागचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जसा संजय राऊत यांनी उपस्थित केला, की दादांकडे सत्ताधारी पक्षाच्या काही फाईल्स होत्या, म्हणजे ज्या फाईल्स उघडकीस आल्या असत्या तर काही वेगळं घडण्याची शक्यता होती. महाराष्ट्रातल्या राजकारणात, देशातल्या राजकारणात काही वेगळं घडण्याची शक्यता होती. म्हणून कदाचित त्या शक्यता नष्ट करण्यासाठी हे सगळं घडलंय का? आणि तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, की खरंच हे सगळं काहीतरी केवळ राजकारण वंगाळ आहे आणि या वंगाळ राजकारणापायी दादांकडे काही असलेले सबूत किंवा ज्या काही फायली होत्या सत्ताधारी पक्षांच्या त्या उघड होऊ नये म्हणून हे सगळं घडवून आणण्यात आलेलं आहे का? हे तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. पण दादांनी जाता जाता एक सांगितलं होतं, जरी समजा ते आता काय घडलंय काय माहित नाही आपल्याला, पण जाता जाता त्यांनी एक सांगितलं होतं, की तुमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, त्यांना चांगलं शिकवा, त्यांना दर्जेदार शिक्षण द्या आणि तुमच्या कुटुंबाचा आणि तुमच्या समाजाचा तुम्ही विकास करा. तर ह्या शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा आपला काही सहभाग लाभावा किंवा सहभाग व्हावा. आपण फुल नाही फुलाची पाकळी विद्यार्थ्यांना काहीतरी द्यावं म्हणून आपण आपले शैक्षणिक काम सुद्धा करतो. आता ही 7वी स्कॉलरशिपची बॅच आहे, याच्यावर जरी किंमत एवढी असली तरी सुद्धा ही बॅच मोफत आहे.
कशी आहे? मोफत आहे. 7वी स्कॉलरशिपची बॅच अगदी मोफत आहे. एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरला. त्याची रँकिंग 5 स्टार रँकिंग आहे. अत्यंत सुंदर, महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं सर्वात दर्जेदार ॲप आहे एज्युकेशनलच्या बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये 5वी नवोदयची सुद्धा बॅच आहे. त्याच्यामध्ये स्कॉलरशिपची सुद्धा बॅच आहे. आणि 6वी फाउंडेशन, 8वी एनएमएस अशा सगळ्या 5वी ते 4थी ते 8वी पर्यंतच्या सगळ्या बॅचेस त्याच्यामध्ये आहेत. कमीत कमी पैशामध्ये आहेत. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी फ्री सुद्धा बॅचेस त्याच्यामध्ये आहेत. तर तुम्हाला जर तुमच्या लेकराबाळांना दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल आणि पैसा हा त्याच्यात अडथळा येऊ द्यायचा नसेल तर एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या लेकराबाळांना त्यातून दर्जेदार शिक्षण द्या. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.